सीताफळाचं पडचिल पडचिल. सीताफळाचं झाड कुठं आहे मला दाखव बरं, चल बघू. कुठं आहे सीताफळाचं झाड? तुझ्या ओळखीचं आहे ना सीताफळाचं झाड? हां हे सीताफळाचं झाड आहे का ते? कुठे आहे दाखव मग, जवळ दाखव. सीताफळाचं झाड कुठे आहे? अरे तिकडे नाही. आता तू दाखवतो ना मला, दाखव की मग. सीताफळाचं झाड दाखव. कुठे आहे? सीताफळ कसलं असतं? तू खाल्लंय का सीताफळ? खाल्लंय ना? कसलं असतं इकडे बघू बरं, दाखव. कसलं असतं सांग बरं, कसलं असतं सीताफळ? इकडे तुला दाखवतो सीताफळ, चल. मला झाड दाखवायला निघाला, तुलाच समजा काय होय रे येड्या. चल दाखवतो सीताफळ. तू सीताफळ खातो ना? कसलं असतं सीताफळ मला दाखव बरं. दाखवते ये, चल दाखव. कुठं आहे सीताफळाचं झाड? हे कसलं आहे झाड बघ बरं, समोरचं झाड कसलं आहे? हे झाड कसलं आहे? हे समोर समोर झाड बघ कसलं आहे? इकडे बघ, हे झाड कसलं आहे? तुला माहित नाही? मग ही काय आहे? ही काय आहे? हा काय बघू द्या. काय सांग बरं ते. पिकलंय का? काय ती? नाही मला अरे ह्याला काय म्हणते ती? सीताफळ आहे का? तोडू नको लगेच. सीताफळ आहे का ही? इकडे बघू, इकडे बघून सांग काय आहे? नाही मला तुला माहित नाही? कशाला आला रानात तू? खरं तुला काय माहित नाही? तू कशाला आलाय रानात? मला येतो हा खायला. खायला का? मला हा नाही, मला आठवत नेलो. नेलं वय. हे खायचं का तुला? पिकल्यावर नेऊ आपण, राहू दे. चिमणीला ठेवायचं का? खाऊ दे चिमणीला. आपल्याला नको. तुझं आहे वय. बरं पिकल्यावर घेऊन जाऊ आपण. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण यांना हळूहळू झाडांविषयी किंवा जे आपलं काही जे दररोजचं जे जीवन आहे तर याविषयी आपण ओळख करून देत चला. आता भरपूर लोकांची क्रेज निघालेली आहे की आपलं यांची जी स्थानिक नावं सांगण्याऐवजी यांना जे इंग्लिशमधली नावं सांगण्याचं जे फॅड निघालेलं आहे तर तुम्ही इंग्लिशमधली पण नावं सांगा, त्याबाबत काय अडचण नाही. परंतु जी आपली दररोजची जी बोलीभाषा आहे तर पहिल्यांदा त्याची ओळख करून द्या आणि त्याच्यानंतर हे इंग्लिशचं जे काही फॅड आहे ते पूर्ण तुम्ही त्याची हाऊस पूर्ण केली तरी चालू शकते. तर अशा पद्धतीनं आपण त्यांना आपल्या निसर्गाशी कनेक्ट करू शकतो. पहिल्यांदा त्यांना निसर्गाशी कनेक्ट करायला शिकवा.